हशमत अली जुबेकर साहेब, बाबा जुबेकर, त्याचबरोबर सलीमबाई कासकर यांचं लाख मोलाचं योगदान आपण या स्पर्धेकरता बघतोय. खास करून आपण निश्चित ज्यांचं योगदान बघतोय त्यांची नावं आपण सातत्याने या ठिकाणी घेतोय. तुम्ही बघताय मुरादपूरची अभिमान स्वाभिमान आणि लाख मोलाची स्पर्धा. खास करून प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,00,000 आणि आकर्षक चषक, तर दुसऱ्या क्रमांकाकरता एकूण 50,000 आणि आकर्षक चषक आपण बघतोय. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. तुम्ही बघताय जमातुल मुस्लिमीन बुरादपूर मोहल्ल्यातली 2022 ची चांगली स्पर्धा. मॅचला सुरुवात, पहिला चेंडू आपण बघतोय अमोल भोसले वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो. व्हाईट बॉलचा सिग्नल येतो मैदानामध्ये. मैदानामध्ये मॅच खूप महत्वाचा आहे. एका बाजूला कुणाल, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर ओमकार सलामीवरती दाखल झाला. पहिलाच बॉल वाईट बॉल. आमच्या बरोबर स्कोरर खूप चांगलं कार्य करत आहे शरफुद्दीन दलबी. मैदानामध्ये पंच आपण बघतोय सर गोट्या भोसले, सर अदन दलबी हे पंचाच्या भूमिकेत आहेत. चेंडू चांगला घ्यावे मात्र आपण जगीन बघितलं तर मागच्या दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू चाललाय डीप फाइंडिंगला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. बघूया चेंडूला रोखतील का, परंतु चेंडू जिंकतोय क्षेत्ररक्षक हारतायत. चेंडू सीमा पार 4 धावा करता अफलातून चौकार कोणाच्या बॅटमधनं. चांगला फटका कुणालच्या बॅट मध्ये आला. डीप फाइंडिंगला फटका खेळला. 4 धावा वसूल केलेत. अमोल तयार. चेंडू चांगला यावेळी मात्र निश्चित मिड विकेट बॉर्डर लाईनच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु जज करू शकले नाही आहेत. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळाला. टप्पा पडला तर चेंडू सीमा काय घडतंय. झेल देखील सोडले जात आहेत आणि संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 9 धावांवरती. राईट अप ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा फटका खूप चांगला आहे परंतु बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आगेत. यावेळी मात्र कुठली चूक करणार नाही आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडंसं मागे आले आणि त्यांच्या हातामध्ये झेल टिपतोय आणि अर्थात त्यांच्या हातामध्ये चेंडू. अक्षयने खूप चांगला झेल पकडलाय. कुणालच्या केली संपुष्टात. पहिला धक्का, पहिला ब्रेक. यस मॅच कडे जाणार आहोत. अमोल भोसले गोलंदाजी करतोय ज्याच्यावरती हल्ला चढवला गेला. पहिला वाईट बॉल आला, त्याच्यानंतर एक चौकार आपण बघितला, त्याच्यानंतर चौकार आला. 2 चौकार या मॅच मध्ये लगावले कुणालनं. त्याच्यानंतर विकेट देखील घेतले अमोलनं. एक तेरी एक मेरी अमोलने देखील उत्तर मैदानामध्ये दिलाय. स्ट्राईक एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश नवीन बॅट्समॅन दाखल झालाय. पॉवर प्लेचा ओव्हर तुम्ही बघताय. एकूण 4 ओव्हरचा मॅच तुम्हाला बघायला मिळेल. अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद उचलतायत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि खेळाडूचं हार्दिक स्वागत. राईट ऑफ ओव्हर द विकेट. चेंडू चांगला खूप दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचाचा सिग्नल यस ऑफ तुमच्या थोडंसं बाहेर गेला. पंच हात फैलवतात म्हणजे वाईट बॉल असेल. मिस्टर एक्स्ट्राचे खूण केली जाते. संघाची स्थिती आपण बघितली तर डावातल्या पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा. भिन्न एकूण गडीचा विचार केला तर निश्चित 1 गडांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय. स्ट्रायकरला बॅट्समॅन ओमकारला आपण बघतोय. चेंडू चांगला, फटका चांगला, नजाकत पर स्ट्रोक चेंडूला घ्या मैंने मात्र खेळलाय. मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर मोठा फटका. ब्रँडेड स्ट्रोक.
मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर स्वतः मुबीनबाई खोत देखील जोडले गेले होते, त्यांनी देखील मॅचचा आनंद उचलला, त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला चेंडू आहे. आपण जर बघितलं तर यॉर्करची गोलंदाजी केली जाते, ब्लॉक बॉल स्वरूपाचा चेंडू फेकला जातो मैदानामध्ये. निश्चित आपण बघतोय थोडस सचिन पवार बॅकअप साठी आला होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला, त्याचा या ठिकाणी निश्चित परिणाम त्यांना भोगावर लागणार आहे. धावा 1-2 धावांना मारते, 1 धाव होते, त्या ठिकाणी 2 धावा दिल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये अमोल भोसलेचा समाचार भरघोस घेतला गेलाय. 18 धावा अमोल भोसलेला खर्च करावे लागले. चेंडू झाले 5 चेंडू 18 धावा. मोठा फटका खेळायचा होता ओमकारला. आपण बघतोय बॅटिंग मार्कवर स्ट्राइक एंडला डावकुराचा फलंदाज आहे. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, चेंडूने बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 1 षटकार 2 चौकार बघायला मिळाले. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 1 गड्यांच्या मोबदल्यात कुणाल बाद झालाय, त्यानं 3 चेंडू फेस केले, 9 धावा काढल्यात. 18 धावांची सलामी पहिल्या षटकामध्ये. अमोलनं 1 गडी बाद केलाय, परंतु मागडं षटक हातलंय. कुठे जाऊन काही छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक मध्ये गाणं घेतोय, गाण्यात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. दुसऱ्या षटकामध्ये एक गाण्यात पुन्हा एकदा येऊया. पहिल्या मॅच मध्ये तोच ताज 11 इब्राहिम पठाण संघाचा गोलंदाज आपण बघतोय सचिन पवार घेतोय. या मॅच मध्ये देखील मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली होती, परंतु थोडंसं शेवटच्या ओव्हरमध्ये सिद्धूला शेवटच्या बॉलवरती जीवित मात्रानं षटकार लगावला आणि त्या मॅचचा रिझल्ट आर.के. स्पोर्ट्स अब्दुल कादरच्या बाजूने गेला. कितीतरी प्रेक्षक होते जे मॅचचा आनंद उचलत होते. अनेकांना निश्चित मुरादपूरची स्पर्धा बघितली, युट्यूबवरनं निश्चित ते स्पर्धा बघत होते, ते देखील आनंदित झाले. अनेकांचं पारितोषिक पर्यंत पोहोचला, अजून पारितोषिक संध्याकाळपर्यंत येणार आहेत, कारण अनेक जण त्या स्पर्धेला खास करून बघत होते. काय फटका खेळला जीवित मात्रेनं, शेवटच्या बॉलवरती त्याला कॉन्फिडन्स आला. आणि मागच्या मॅचचा चर्चा आपण करणार आहोत, या मॅचची देखील चर्चा होईल. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आलेत. स्ट्रायकिंगला कल्पेश, नॉन स्ट्रायकिंगला ओमकार, गोलंदाजी मार्कवर सचिन पवार, लेफ्ट ऑफ राऊंड. चेंडू चांगला आहे, तालक्या हाताने चेंडूला खेळला. वायदेश लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षक जलद गतीने चेंडू खाली जातात. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये आगे खराब पैकी येते. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी रचवले जात आहेत. दुहेरीच्या पट्ट्याने आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 20. षटकाचा विचार केला तर दुसरं षटक मैदानामध्ये हातरलं जात आहे. सचिन पवार आजच्या दिवसातला मॅडन षटक फेकणारा गोलंदाज देखील आहे, त्याच्या देखील या ठिकाणी इतिहास घडवलाय, उपक्रम घडवलाय या मॅच मध्ये. चेंडू चांगला आहे, यावेळी मात्र आपण बघतोय पंचांचा सिग्नल गॅस या ठिकाणी माघारी परतावा लागेल. एस्टनच्या मागे कृष्णा गवळी खूप चांगली कामगिरी करतोय. स्टंपिंग खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. फलंदाज कल्पेशला बाहेर परतावा लागतो. फटका क्रमांक 2. दाखल झालाय. डावकुरे आताचा खेळाडू आहे, त्याच्यावरती देखील नजरा असतील या मॅच मध्ये. संघाची स्थिती आपण बघितली तर 20 धावा गडी बाद झाले. ते एकूण 2 गाड्यांच्या मोबदल्या. पहिला धक्का 9 धावांवरती, दुसरा धक्का आपण विचार केला तर 20 धावांवरती बाद झालाय. कल्पेश त्याला माघारी परतावा लागलाय. पहिला धक्का कुणालच्या रूपात, तर दुसरा धक्का या मॅच मध्ये दिला गेला कल्पेशच्या रूपात. बॅटिंग करणारा संघ 3 स्टार गाणेकुटचा संघ. 20 धावा दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये अमोल भोसलेचं स्वागत झाला. सतीश स्ट्राइक एंडला, सकपाल मॅन फ्रॉम खेडवरनं दाखल झाला. नॉन स्ट्राइकला ओमकारला आपण बघतोय या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर सचिन पवार, सतीश आणि सचिन दोघांचं अक्षर आपण जर बघितलं तर एस वरनं आहे, परंतु खूप चांगली सुरुवात या ठिकाणी सचिन पवारची आहे. खूप चांगला चेंडू, खूप नजाकत स्ट्रोक मैदानामध्ये खेळलाय. चेंडू वायदेश नॉक ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत, त्याचा या ठिकाणी मोबदला घेतला जातोय, त्याचा फायदा घेतला जात आहे. दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर डाबातल्या दुसऱ्या षटकामध्ये एकूण 22 धाबांवरती.
खूप चांगला क्रिकेट मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये चालू आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये काय मॅच बघायला मिळत आहेत. एकापेक्षा एक खेळाडू आलेत, एकापेक्षा एक खेळाडूंना आपला दर्जा दाखवलाय, एकापेक्षा एक खेळाडूंना आपला क्लास दाखवलाय, क्लास ऑफ ब्युटी दाखवलाय, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं दर्जा दाखवला गेला. टेनिस क्रिकेटला का या ठिकाणी प्रसिद्धी मिळाली आहे आणि टेनिस क्रिकेट सर्वांच्या हृदयावरती का राज करतोय त्याचं स्पष्ट उदाहरण या मुरादपूरमध्ये दिलं जात आहे. या ठिकाणी बघूया पंचाचा सिग्नल काय येतोय. खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे. यॉर्कर लेन पद्धतीची गोलंदाजी ब्लॉक पद्धतीचा चेंडू फेकला जातोय सचिन पवारच्या माध्यमातून. सतीशला आपण बघितलं तर खडी खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय. खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईक एंड सतीश, नॉन स्ट्राईक एंड बॅट्समॅन ओमकार जो सलामीवरती आलाय तो अजूनही मैदानामध्ये आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला यावर मात्र लोवर फुल टच चेंडू मध्ये दिशा दिली. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातो. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. जोपर्यंत फेक येते तोपर्यंत 2 धावा सहजरित्या रचवल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 खेळाडूंच्या मधला जो तालमेल आहे तो खूप चांगला आहे. 2 खेळाडू अर्थातच खूप छान पद्धतीने विकेटच्या मधोमध धाव घेता येतं. संघाची स्थिती 24 धावांवरती. षटकाचा विचार केला. दुसरं षटक सचिन पवार मुरादपूर एंड कडनं. ऑन साइडला 5 खेळाडू आहेत. ऑफ साइडला आपण बघतो खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. निश्चित सरळ बॅटनं धावा येतात परंतु रिव्हर्सचा प्रयत्न मैदानामध्ये सतीश सकपालच्या माध्यमातून खूप निश्चित विचार जर केले तर खूप खराब फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सतीशच्या माध्यमातून होता. सरळ बॅटनं त्यानं धावा काढलेत परंतु रिव्हर्स बॅटचा वापर या चेंडूवरती केलाय. 2 षटक संपलेत आणि 2 षटकामध्ये धावांचा विचार केला तर 24 धावा 12च्या सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा तब्बल खर्च झाले आणि सचिन पवार ज्याने 6 धावांचं षटक हाताळलंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये गाणं घेऊया आणि गाणं तर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. कुठेच जाऊ नका. पासून हार्दिक स्वागत आहे. एकूण धावसंख्येचा एकूण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकामध्ये दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली तर 24 धावा. ओमकार मैदानामध्ये बॅटिंग करतोय जो सलामीवरती आला. एकूण 4 चेंडू समोर गेला. 8 धावा त्यानं बनवल्यात. पहिला चेंडू संदेश पार्टे एक्सपिरियन्स कॅम्पर आपण बघतोय. 2 चेंडू झाले. 2 चेंडू त्यानं डॉट फेकलेत. ओमकार आपण बघतो मैदानामध्ये स्ट्रगल करतो. बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये 3 स्टार घाणेकूटचा संघ आपण बघतोय. डावकुरा खेळाडू ओमकार स्ट्राईक वरती आहे. राईट ऑफ मोर द विकेट. गती परिवर्तन आहे. फसवला आहे. चेंज ऑफ पेस आहे. स्लोवर पद्धतीने चेंडू फेकले जातात. वळण दिलं जात आहे. मिश्रण दिलं जात आहे. चेंडून पडल्यानंतर घेतलेले फिरकी, चेंडून पडल्यानंतर या ठिकाणी गिरकी घेतली. इन्स्ट्रक्शनची मिळालेली साथ आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण बघतो मैदानामध्ये. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये संदेश पार्टीच्या माध्यमातून. तिसरा चेंडू डॉट फेकला गेलाय. धाबा झाले ते 24 धाबा. गडी बाद झाले ते अर्थातच या मॅच मध्ये 2. पुन्हा एकदा चेंडू चांगला यावेळी मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक सचिन पवार आहेत. कुठली चूक करणार नाही आहेत या मॅच मध्ये. तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू. 3 स्टार गायकवाड संघाला ओमकार
अजून एक लाडकं व्यक्तिमत्व दुपारच्या सत्रामध्ये जोडले जातात. डॉक्टर नियाज पातेंना आपण बघतोय. डॉक्टर साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण बघितले तर एकूण स्कोर कार्ड वरती 24 धावा. षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 30 चालू आहे. संदेश पार्टे ज्यानं 4 चेंडू हाताळले, 4 चेंडू मध्ये एक गडी बाद केलाय. निर्धाव षटक अजूनपर्यंत आगे. 4 चेंडू मध्ये 0 धावा. चांगला चेंडू रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न आहे मैदानामध्ये. मला वाटतं या ठिकाणी एसटी वाकवले, दांडी गोल केले आहे. सतीशला देखील माघारी परतावा लागतो. काय गोलंदाजी केली जाते संदेश पार्टीच्या माध्यमातून. हॅट्रिक देखील ऑन असेल आणि निर्धाव षटक देखील फेकला जाईल का, हे उपक्रम घडवला जाईल का संदेश पार्टीच्या माध्यमातून. यश डीजे तुमच्याकडे येणार आहोत. जमातुल मुस्लिमीन मुरादपूरची मानाची स्पर्धा लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्ही बघताय मुरादपूरची अभिमान स्वाभिमान दर्शवणारी स्पर्धा, खास करून खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेवरती संपूर्ण महाराष्ट्रकरांचा संपूर्ण देशाचा लक्ष आहे. मॅडन षटक होईल का? मॅडन षटक आहे, त्याच्यामध्ये 2 गडी बाद. टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे संदेश पार्टी करता. एक्सपिरियन्स कॅपर आणि ज्याला इतिहास घडवला आहे. मॅडन षटक या स्पर्धेमध्ये अर्थातच ताज 11 निश्चित या संघाकडनं, इब्राहिम पठाण संघाकडनं संदेश पार्टीचा षटक मॅडन ठरलाय. खूप चांगली गोलंदाजी. त्याला माघारी परतावं लागतं. चोवीस धावा या मॅच मध्ये शेवटचा षटक चालू आहे. कृष्णा निश्चित खूप छान इन्स्ट्रक्शन करतोय आणि गोलंदाज आपण विचार केला तर सचिन पवार लेफ्ट आर्म राऊंड विकेट. नॉन स्ट्राइक आपण बघितलं तर शुभम कासेकर घेतोय बॅटिंग नंबर 7 वरती लेफ्ट आर्म राऊंड. यावेळी मात्र आपण बघितलं तर बॅट्समॅन निश्चित बेट झालेत. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट येतोय स्ट्रायकिंगला. बॅट्समॅन संतोष राठोड, नॉन स्ट्रायकिंगला शुभम कासेकर. मला वाटतं कदाचित पंचांचा सिग्नल बघणार आहोत. फलंदाजाला बाद करार दिलाय.
फलंदाजाला बाद करावं दिलं म्हणजे धक्का क्रमांक अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू, 6 धक्का, 6 ब्रेक थ्रू, 24 धावांवरती दिला गेला या मॅच मध्ये. फलंदाज संतोष एस्टनच्या मागे, इष्टरक्षकने खूप चांगली मॅच कडे जाणार आहोत. चेंडू डॉट येतोय मैदानामध्ये. खूप चांगली गोलंदाजी सचिन पवारच्या माध्यमातून. डावखुराताचा गोलंदाज आहे, दाखल झाला यंगस्टर गोलंदाज आहे. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे. अकुट बच्ची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. धावा झाले ते कोण अजूनपर्यंत 26 धावा. चेंडू चांगला आहे, खोदून काढलाय समोरच्या दिशेने. यावेळी मात्र लॉफ्टेड स्ट्रोक येतो. 1 बाउंड. चेंडू सीमा पार. कुठला क्षेत्ररक्षक नाही आहेत. 4 धावा मिळणार आहेत. बॅट्समॅन अर्थातच खूप चांगले नासिरभाई टाके साहेबांचा या ठिकाणी सन्मान मंचावरती केलं जाईल. व्यासपीठावरती अनेक मान्यवर वेळेत वेळ काढून या ठिकाणी जोडले गेले. या मॅच मध्ये विन किती आहे ते देखील बघणार. 31 धाबांचं आव्हान, 24 चेंडू 31 धाबा. 3 स्टारचा संघ आपण बघतोय. घाणेकुटचा संघ खूप स्ट्रगल करताना बघितलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ ताज 11 इब्राहिम पठाणचा संघ आहे. मंचावरती ज्यांचा सन्मान होतोय, आमचे कॅमेरामॅन तिथपर्यंत जोडतील. मंचावरती अजून एक सन्मान केला जात आहे. नासिरभाई टाके जोडले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी मुरादपूर स्पोर्ट कमिटीच्या वतीनं जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ला यांच्या वतीने केलं जात आहे. अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. अतिथी देवभव आलेला प्रमुख पाहुणा आमच्याकरिता या ठिकाणी निश्चित अतिथी देवभव या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे आणि त्या पद्धतीनं आपण प्रत्येकाचा सन्मान आणि आदर आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. अनेक मान्यवरांचं सन्मान या ठिकाणी होतोय. मंचावरती आपण बघताय खूप छान पद्धतीने या ठिकाणी कोकणातली परंपरा, कोकणातला वारसा, कोकणातली संस्कृती जपण्याचं कार्य केलं जात आहे. अनेक मान्यवर व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या शुभस्ते नासिरभाई यांचा सन्मान आपण बघतोय. प्रतिमेची शॉल दिली जाते आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. कारण त्यांना वेळेत वेळ काढलाय, आजच्या कार्यक्रमाला पोहोचलेत, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने करीत आहोत. तर पुढील सन्मान ज्यांचा केला जाणार आहे नासिरभाई भाटकर यांचा सन्मान मंचावरती केलं जात आहे. त्यांना देखील वेळेत वेळ काढलाय आणि या कार्यक्रमाला पोहोचलेत, या स्पर्धेला पोहोचलेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केले जाणार आहे. नासिरभाई भाटकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केलं जात आहे. आपल्याला विनंती आपण समोर या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केलं जाईल. नासिर भाटकर साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचा सन्मान या मंचावरती केलं जात आहे. 2022च्या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत जे आपल्या वेळेत वेळ काढून इथपर्यंत पोहोचलेत. आजच्या काळामध्ये सर्वांकडे सर्व काय आहे, परंतु वेळ नाही आहे आणि वेळ काढून जो व्यक्तिमत्व इथपर्यंत आलेत, ज्यांना या स्पर्धेला वेळ दिलाय, या स्पर्धेकरिता सदिच्छा भेट दिली, त्यांच्याकरिता या ठिकाणी सन्मान केलं जात आहे.
पंतचा सिग्नल यस या ठिकाणी मॅचला सुरुवात होते मैदानामध्ये. आपण व्यासपीठावरती जाणार आहोत. व्यासपीठावरती सन्मान देखील केले जात आहेत अनेक मान्यवरांचं. खास करून मुरादपूरच्या वतीनं यंग फायटर मुरादपूर, स्पोर्ट्स कमिटी मुरादपूर, जमातुल मुस्लिमीन मुरादपूर आणि संपूर्ण या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीनं अनेक मान्यवरांचा सन्मान, प्रतिमेची शॉल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. अनेक मान्यवर जुळलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मैदानामध्ये व्यापक आव्हान आहे. पहिला चेंडू यावेळी मात्र भिडकावून दिला चेंडू. पहिला चेंडू ते पहिला षटकार कृष्णा गवडीच्या बॅटमध्ये. यस डीजे काय फटका खेळलाय. चेंडू का इस्तेमाल करते हुए मिड विकेट की तरफ गेंद जा रही है. एक रन छुड़ाने का मौका तेजी के साथ कृष्णा गवडी और अमूल भोसले को आप देख रहे हैं. आज के दिन पर ताज 11 इब्राहिम पठान के लिए खेल रहे हैं. दोनों भी खिलाड़ी बहुत अच्छे खिलाड़ी हैं. जीतने के 31 रन बनाने के रन संख्या कुल मिलाकर 7 रन बगैर किसी नुकसान के. पारी का पहला ओवर चल रहा है. पावर प्ले का ओवर है. राइट आर्म ओवर द विकेट. लाजवाब है, बैकफुट पर चढ़ गया. खल के साथ एक बार फिर कट करते हुए पॉइंट पर सदेश ठसाने को आप देख रहे हैं. सुंदर फील्डिंग. एक रन के साथ रन संख्या में इजाफा होने बना है. रन संख्या कुल मिलाकर 8 रन. ओवर की बात की जाए तो ओवर नंबर पहला ओवर मैदान के अंदर जारी है. राइट आर्म ओवर द विकेट. जितेश अपने बॉलिंग मार पर तैयार है. सुंदर गए. लाइन बिल्कुल सही है. टप्पा बिल्कुल सही है. ऑफ टर्म के बाहर गेंदबाजी कर रहे हैं. खुलकर खेलने का मौका नहीं दे रही है. ये गेंद की कहानी अगर बात की जाए तो टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे की तरफ रही है. बल्लेबाज पढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए. टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए. ओवर की बात की जो ओवर नंबर आप देख रहे हैं पहला ओवर है. कदमों का इस्तेमाल किया. बल्ले का बाहर किनारा. विकेट कीपर का सहारा नहीं मिल रहा है. विकेट के पीछे कुणाल है. इनका सहारा मिलना बहुत जरूरी है. ज्यादा रन नहीं है, बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, अपने रन अच्छे नहीं बनाए हैं तो अब फील्डिंग की जरूरत है, कसवट भरी गेंदबाजी की जरूरत है. मगर खिलाड़ी एक बार फिर गलती कर रहे हैं. कृष्णा गवडी का आपने क्या छोड़ा है, ये कहां तक महंगे साबित होंगे ये देखना बहुत जरूरी है. यहां से क्या छूटने के बाद एक बार फिर मौका बना के क्या क्या होने वाला है. मोहम्मद कैफ गेंद के नीचे कोई गलती होनी बनी नहीं है. शिकार होता हुआ बैट और एक सफलता उनके नाम पर. कृष्णा गवडी इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए. 5 गेंदें फेस की, 7 रन उन्होंने बनाए हैं. नए बल्लेबाज स्ट्राइकर पर बैटिंग करने के लिए ओमकार रहेंगे. नॉन स्ट्राइकर पर अमूल भोसले गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भी ओमकार आते हुए. मुकाबला बहुत अच्छा है. लाजवाब मुकाबला देखने के लिए मिलता हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ओमकार तैयार हो रहे हैं. रन संख्या कुल मिलाकर अब तक अगर बात की जाए तो 8 रनों पर पहुंची है. स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए कुल मिलाकर 31 बनाने के, यानी इस मैच के अंदर 23 की जरूरत है. गेंदें बची हुए 18 गेंदें, 23 रन इस मैच के अंदर बनाने हैं. महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर जारी है. गेंदबाज तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. और लाजवाब कमाल है. बल्लेबाज एक बार फिर देखते रहे. गेंद सीधी
अगर बात की जाए तो गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद पर इनको सफलता मिली, ओमकार को बाहर भेजा और मैदान के अंदर अब जाकर बैटिंग करने के लिए सिद्धू आ रहे हैं। बैटिंग करने वाली टीम की बात की जाए तो मैदान के अंदर ताज 11 इब्राहिम पटन की टीम है। फील्डिंग करने वाली टीम मैदान के अंदर 3 स्टार घानीकुट के आप देख रहे हैं। पहले बल्लेबाजी के 30 रन बनाए, 31 रनों का टारगेट इस मैच के अंदर सेट हुआ है। रन संख्या कुल मिलाकर 8 रन। ओवर की बात की जो ओवर नंबर आप देख रहे हैं, ओवर नंबर दूसरा चलता बा ओमकार अपने बॉलिंग मान पर गए। पहली गेंद पर सफलता यानी कॉन्फिडेंस इनका 7वें आसमान पर गया होगा। कच्चा कच भरा हुआ मैदान के अंदर एक बार फिर दर्शक आप देख रहे हैं। ये मैदान भारी तादाद में दर्शक भी हैं। अच्छी गेंद ऑन साइड पर एक बार फिर बहुत अच्छी तरीके से कहते हुए स्क्वेयर की तरफ गेंद जाते हुए बल्लेबाज सिद्धू जो कि एक बार फिर बैटिंग नंबर 4 पर आए हैं। रन संख्या कुल मिलाकर 1 रन के साथ अब जाकर 9 पर पहुंचे। ओवर के बाद के दूसरे ओवर की कहानी, पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल निकली है। सेंसिबल क्रिकेट की जरूरत है, मैग्निफिसेंट क्रिकेट की जरूरत है। इस मैच को एक बार फिर रन संख्या को बढ़ाते रहना है, स्कोर कार्ड को आगे बढ़ाना है। गेंदबाज अच्छा काम कर रहे हैं। दूसरे ओवर के अंदर वापसी की है ओमकार ने। लाजवाब हल्के हाथों के साथ कहते हुए बॉटम का इस्तेमाल किया, कलाइयों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर कहते हुए स्क्वेयर का यहां से देखिए लॉन्ग ऑन पर कहते हुए बिटॉन की तरफ गेंद जाकर रुकी गई। जितेश तेजी के साथ बाउंड्री लाइन पर से आए, 1 रन जारी दिया। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 10 रनों पर पहुंचते हुए अच्छा मुकाबला मैदान के अंदर जारी है। कांटे की टक्कर मैदान के अंदर देखने के लिए मिलते हुए अपने बॉलिंग मार पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। लाजवाब है, लाजवाब है। क्या गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। टप्पा अच्छा गए, लाइन तक गए, सही लाइन सही ठिकाने पर गेंदबाजी है। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गए, 4थे स्टंप पर 5वें स्टंप पर लाइन है, बिल्कुल सही लाइन, भाई सही ठिकाना गए। ओमकार को पता है इस मैच का महत्व क्या है। और एक तरफ घानीकुट की टीम स्ट्रगल कर रही है गेंदबाजी करते हुए। बैटिंग करने वाली टीम वाकई में कम रन है तो एक बार फिर आसानी के साथ खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए खिलाड़ी बहुत अच्छे फील्डिंग कर रहे हैं। जितेश एक बार फिर देखिए कम उम्र के खिलाड़ी है, इनके पास तजुर्बा अच्छा है, गेंद बहुत अच्छी तरीके से पकड़े और उसके बाद थ्रो भी अच्छा आया है। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या 11 रन। बैलेंस के अंदर अभी भी 20 रन बचे हुए हैं। ओवर दूसरा चल रहा है। 4 ओवर में इब्राहिम पटन की टीम ताज 11 की टीम 31 रनों का पीछा कर रही है। फील्डिंग एक बार फिर डीप में है, बाकी 3 खिलाड़ी डायरी के अंदर है। सुंदर गए, सुंदर गए। मैदान के अंदर अपील चलती हुई अंपायर ने एक बार फिर कहा यह गेंद बल्ले पर लगी है। जोरदार अपील की थी, अंपायर ने कहा ना मुन्ना ना। मैदान के अंदर अपील करते हुए गेंदबाज भी नजर आए, विकेट कीपर भी नजर आए, दबाव बनाने की कोशिश की। ओवर की बात की जाए तो ये ओवर बहुत अच्छा कटा। इस ओवर के अंदर 4 रन आए। पहले ओवर के अंदर 8 रन ओवर हमने जितेश का देखा था। 2 ओवर का समाप्त है। 2 ओवर के बाद 12 रन बने गए। मैच अच्छा चल रहा है, कहानी बहुत अच्छी चल रही है। 12 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए अभी भी 19 रनों की जरूरत है। 31 का पीछा करना है। 12 गेंदों में 12 बने गए, 12 में 19 की जरूरत है। फासले एक बार फिर बने हुए गए। गेंद और रन के बीच का जो फासला है वो छीनने की जरूरत है। बहुत अच्छा मुकाबला है। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना और गाने के साथ वापस आना है। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। करणार आहोत, खूप उशीर झालेला आहे। विनंती असेल यंगस्टर गोलकोट आणि आर के AK 11 दोघांना विनंती असेल टॉस करत या आर के स्पोर्ट्स अब्दुल कादिर। चेंडू चांगला घ्यावे मात्र कल्पेतचा पहिला चेंडू तर चेंडूला भिडकवण्याचा प्रयत्न केलाय। वायदेश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे शुभम कुठला चूक करणार नाही। चेंडू हातामध्ये विसावत आहे। धक्का क्रमांक या मॅच मध्ये 30
रत्नागिरीचा एक दर्जेदार खेळाडू बाद झालाय, बॅक टू पवेलियन गेलाय. नवीन बॅट्समॅन ताज 11 इब्राहिम पठाणकडनं अर्थात संदेश पारडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. स्ट्रायकिंगला सिद्धू आहे, नॉन स्ट्रायकिंगला संदेश पारडे आहे. फलंदाज 3 बाद झाले आहेत, 12 धावांवरती. तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू, तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजी आपण खूप चांगली बघतोय. 3 स्टार गांडीकोट संघाचे धावा कमी काढलेत, परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे. कुठेतरी ऑन साईडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण लावलं, ऑफ साईडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू चांगला मोठा फटका खेळायचा, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडला तर चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. अकूट टप्प्याची गोलंदाजी आहे, चांगली लाईन आहे आणि चांगल्या लाईन वरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून. राईट अप राऊंड, चेंडू चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतल्यानंतर चेंडू मागच्या दिशेने गेलाय. कुणालनं खूप चांगली कामगिरी केली. इष्टरक्षक कुणालच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. ऑन स्क्रीन तुम्ही बघताय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला, दुसरा चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती सिद्धूला माघारी परतवला. पहिल्या चेंडूवरती अमोल भोसले बाद झाला. निश्चित मैदानामध्ये अडचणी सापडलाय कुठेतरी ताज 11 इब्राहिम पठाणचा संघ. इब्राहिम पठाणचा संघ या मॅच मध्ये 31 धावांचा पाठला 4 ओव्हर मध्ये करतोय. लो स्कोरिंगचा मॅच आहे, परंतु कुठे ते अडचणी सापडलाय. संदेश पार्टे एका बाजूला आहे. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅट्समॅन श्री दाखल होते 6व्या नंबर वरती. गडी बाद झाले ते कोण 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावांवरती सलग 2 धक्के दिले गेलेत. तिसरा धक्का, चौथा धक्का या मॅच मध्ये 12 धावांवरती. कल्पेश काय गोलंदाजी करतोय. अकूट टप्पा त्याच्याकडे, लाईन चांगली आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 19 धावा. चेंडू चांगला मोठा फटका खेळायचा आहे, तोच दाखवला जातो. 8 चेंडू 19 धावा. टाळ्या वाजतात मैदानामध्ये, शिट्ट्या वाजतात. या मॅच मध्ये देखील गाणेकुटचा संघ काय गोलंदाजी करतोय, कल्पेश काय गोलंदाजी करतोय. लाईन खूप चांगली आहे, टप्पा खूप चांगला आहे. 4 चेंडू त्याने हाताळले, 2 गडी बाद त्याने या मॅच मध्ये केले. 4 चेंडू मध्ये 0 धावा, 2 गडी बाद त्याने केलेत. राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू टप्पा पडला तर निश्चित यावेळी मात्र ऑफ टर्मच्या थोडंसं बाहेर जातो. पंचांचा सिग्नल, यस इट इज वाईड. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा पंचाने केला आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर निश्चित वाढते. संघ पोहोचला 13 धाबांवरती. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 31 धाबा म्हणजे 18 धाबा बॅलन्स मध्ये आहेत. चेंडूचा विचार केला तर 8 चेंडू 18 धाबा. राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू चांगला यापर्यंत चांगला टायमिंग करू शकला. बॅटच्या खालच्या फ्लो मध्ये लागल्यानंतर चेंडू ऑन साईडला जातो. मिड ऑनच्या दिशेने जितेश येतोय. जितेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धाबानं संघाची स्थिती आपण बघितली तर 14 धाबा. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. कल्पेशने या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले. 5 चेंडू मध्ये 2 धाबा खर्च केले आणि 2 महत्वाचे मोहरे त्याने टिपले. एक सिद्धूला बाद केलाय, एक अमोल भोसले त्याने बाद केला आहे. मैदानामध्ये संदेश पार्टे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला विचार केला तर श्री जो 6व्या नंबरवरती दाखल झाला आहे. जिंकायचा आहे तर या मॅच मध्ये धावा 14 धाबा आहेत. तुम्हाला बनवावे लागतील 17 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 17 धाबा. चेंडू चांगला मोठा फटका संदेश पार्टीच्या बॅट मध्ये का ओळखला जात आहे. एक्सपिरियन्स कॅम्पर याचा स्पष्ट उदाहरण. चेंडू सीमा षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघितलं तर कल्पेश, परंतु शेवटच्या चेंडूवरती सर संदेश पार्टेनं खूप चांगला फटका खेळला. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती का ओळखला जातो एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून. 6 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे.
6 चेंडू 11 धाबा या मॅच मध्ये. अजूनही मॅच संपला नाही, मॅच ऑन आहे. खूप चांगला मॅच मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर ज्यानं 4 धाबांचं षटक दुसरा हातलं तो ओमकार गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. वैयक्तिक दुसरं संघाकडनं 4थं षटक घेऊन येतोय स्ट्राईक एंडला श्री, नॉन स्ट्राईक एंडला संदेश पारडे. संदेश पारडेनं आपलं खातं 6 धाबांना उघडलंय. 6 चेंडू 11 धावा, डोळ्यांचा पारणा पेंडर मॅच. लेग स्टंपच्या बागेर आहे. बघूया पंचाचा सिग्नल काय येतो. मैदानामध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न जलद गतीने एक धाव घेतली आहे. पंचांच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल देखील येतोय आणि मिस्टर एक्स्टन एकूण 2 धाबा या चेंडूवरती खर्च झालेला आहे. खराब या ठिकाणी इंस्ट्रक्शन बघायला मिळाला. थोडस खराब चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर मारा होता. ऑफ वरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर जात आहेत. 6 चेंडू 9 धाबा, 31 धाबांचं पाठलाग 4 ओव्हर मध्ये. 7 चेंडू 9 धाबांवरती मॅच आहे. स्ट्राईक एंडला संदेश पार्टे आहे. लेफ्ट आर्म राउंड विकेट. चेंडू चांगला, खूप चांगला फटका. यावेळी मात्र आपण बघितलं डीप स्क्वेअर लेग डीप फाइंडिंगच्या बाजूबाजू 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार. तो ज्यांचं इंजिन या मॅच मध्ये खूप गरम आहे. मॅडन षटक प्रथम हाताला 2 गडी बाद केले. आता मात्र 2 चेंडू मध्ये 10 धाबा बनवले आहेत. 5 चेंडू 5 धाबा या मॅच मध्ये जिंकण्याकरता. चेंडू चांगला आहे, पटका चांगला, मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. वाघाने दिली धाड.